या दोन्हीही कधी एकमेकाला भेटणार नाहीत, मिळणार नाहीत, समाविष्ट होणार नाहीत. आणि म्हणून भारतीय जनतेने ताबडतोब निर्णय केला पाहिजे की त्यांना संविधानाचा मार्ग, म्हणजे समतेचा मार्ग, बंधुत्वाचा मार्ग, स्वातंत्र्याचा मार्ग, अभिमानाचा मार्ग हा स्वीकारायचा आहे की मनुस्मृतीने दिलेली व्यवस्था, अपमानित व्यवस्था की ज्याच्यामध्ये एकमेकांचा द्वेष करणं हा समाविष्ट आहे, एकमेकाला न स्वीकारणं हा त्याच्यातला मार्ग आहे. हे दोन मार्ग आहेत. या दोन मार्गापैकी त्यांना असणारा एक मार्ग स्वीकारावा लागेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की हे दोन्ही मार्ग पॅरलल आहेत किंवा क्रॉस होतील. जेवढ्या लवकरात लवकर भारतीय जनता याच्यापैकी एक मार्ग स्वीकारेल तेवढ्याच लवकरात लवकर या देशामध्ये प्रगती आणि विकास करायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती. आजही 75 वर्षांनंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आरएसएस, भारतीय जनता पक्ष यांनी दाखवून दिलं की जे त्यांनी 1950ला नागपूरला केलं, सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असं केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग, तिरंगा हा फडकावण्यात आला. त्याच्या लगेच 2 मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग 15 ऑगस्ट 1950ला फडकवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आरएसएसनी भारतीय संविधान मान्य केलंय असं कुठेही दिसत नाही. 75 साल झाले तरीही असणारा या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही. आणि म्हणून कालच्या संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता ऐरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रियल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी हे दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत, त्याला कुठेतरी असणारं फुल स्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. मी जे सेक्युलर पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना आवाहन करतोय की त्यांनी हा लढा ज्या ज्या राज्यामध्ये ते स्ट्रॉंग आहेत त्यांनी त्या राज्यांमध्ये असताना हा लढा सुरुवात केला पाहिजे. संविधानवादी आणि संविधान विरोधी याच्यापैकी एकच कोणतरी टिकला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती मला वाटतं जेवढे लवकरात लवकर निर्माण होईल तेवढं मी असताना मानतो की देशाच्या हिताचं आहे अशी परिस्थिती आहे. पण मग कालचा जो झेंडा फडकवला गेला तो जाणीवपूर्वक त्यासाठी कालचा दिवस निवडला गेला होता असं तुम्हाला म्हणायचं? जाणीवपूर्वक निवडण्यात आला, जाणीवपूर्वक तो करण्यात आला. म्हणून मी आपल्या सगळ्यांना असणारं म्हणणार आहे की 1950चं नागपूरमध्ये केलेलं फ्लॅग होइस्टिंग याचं दूरदर्शनकडे रील्स आहेत त्या काळच्या, त्या आणि कालचं झालेलं असणारं जे आहे ते लोकांना फक्त उजाला करण्यासाठी, माहिती होण्यासाठी ह्यांनी अजून ते भांडण मिटवलेलं नाही हे दिसतं. पण अशा पद्धतीने पंतप्रधान मोदी असतील किंवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि अशा पद्धतीने मोठा धर्मध्वज जो फडकवला जातो, म्हणजे कुठेतरी हिंदू या देशामध्ये मोठा डॉमिनंट आहे हेच दाखवण्याचा उद्देश आहे का? नाही, माझं म्हणणं असं आहे की हिंदू इथे डॉमिनंट आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की यांचा पास्ट इतिहास जर आपण असं बघितला तर इथे युतीचं सरकार असं जर म्हटलं आपण पहिलं 1935 साली 30 साली ब्रिटिश इंडिया ऍक्ट मंजूर झाला आणि त्याच्या खाली पहिले इलेक्शन झाल्या. त्या पहिल्या इलेक्शन्समध्ये युतीचं सरकार अशी जी कन्सेप्ट आली, त्या कन्सेप्टमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं 3 राज्यांमध्ये मिलीजुली सरकार होतं, म्हणजे अलायन्स गव्हर्नमेंट होता. त्याच्यामुळे असणारं हिंदू महासभा त्या काळची आणि त्यावेळेची आरएसएस ही दोन्ही एकच संघटन होतं. त्याच्यामध्ये काही हे नाही, दोन्ही एकच संघटन होतं, फक्त दोघांचा रोल ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये वेगळा होता. आज जो मुस्लिम द्वेष सांगत आहे तो सत्ता स्थापन होताना त्यावेळेस दिसत नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे अशी असणारी परिस्थिती. सर, मुंबई महानगरपालिका आणि त्याचसोबतच इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. सगळ्या महानगरपालिकांमध्ये सध्या मतदार यादीचा घोळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात समोर येताना पाहायला मिळतो. एकट्या मुंबईमध्ये जवळपास 11 लाख मतदार हे सगळे वाढलेले आहेत, अशी सगळी मतदार यादीमधलं माहिती समोर येते. स्वतः मुंबईच्या माजी महापौर राहिलेले आहेत किशोरी पेडणेकर, त्यांचं देखील दुबार मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं आहे. त्यांचं नाव आहे दुबार मतदार. म्हणजे थोडक्यात ज्यांच्या नावाच्या पुढे स्टार असणार आहे, अनेकांना अशी भीती वाटते की त्यांना मतदान करता येणार नाही आणि जाणीवपूर्वक विरोधकांना डावलण्याचा हा एक प्रकारचा डाव असल्याचं म्हटलं जातं. ते ज्यांच्याकडे मला वाटतं जे काही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांकडून मी जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये ते म्हटले ज्यांचं स्टार आहे त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाणार की ते मतदान कुठे करणार, हमीपत्र. आणि एकदा का ते आम्ही त्यांना म्हणतोय ते ऍफिडेव्हिट स्वरूपामध्ये घ्या. ते ऍफिडेव्हिट स्वरूपामध्ये घेतलं तर मग खोटं ऍफिडेव्हिट दाखल केलं म्हणून 2 वर्षाची सजा त्यांना होऊ शकते आणि कुठेतरी बंधन बसेल अशी असणारी गोष्ट. पण माझ्या दृष्टीने असणारं जे आहे ते की एक ऍप डेव्हलप झालेलं आहे की जे ऍप त्या मतदारसंघामध्ये डबल नावं शोधून ते इलेक्शन कमिशन पुढे ठेवू शकतात. तो ऍप इलेक्शन कमिशन वापरत का नाही? पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित माझी असणारी एक नवीन प्रेस कॉन्फरन्स असेल आणि हा जो SIR असं जे चाललेलं आहे देशभर, त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि त्याच्यातून काय होणार आहे आकडेवारी सकट मी आपल्याला माहिती. परंतु हे वाढलेले मतदार जे आहेत ते वाढवून कुठेतरी ह्या सगळ्या निवडणुका मॅनेज करण्याचा प्रयत्नच होतोय असा थेट आरोप विरोधक करतोय. तो आरोप आहे. माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशन बिहारमधला आजही टोटल मतदान किती झालं आणि काउंटेड मतदान किती झालं याचे आकडेच देत नाही. काही मी असं म्हणेन लाखात सुद्धा जरी फरक आला तरी मी म्हणणार आहे तिथे की गडबड झालेली नाही. याचं कारण की प्रत्येक मतदारसंघामध्ये 200 मतदार याचं डेमॉन्स्ट्रेशन. आता 200 मतदार मल्टिप्लाइड बाय 243 कॉन्स्टिट्युन्सीज आपण असं धरलं
तर ते बाद केलं पाहिजे. बघा काही जणांनी ते डेमॉन्स्ट्रेशनच्या ह्याच्यामधलं वापरलेल्या मशीन्समधलं क्लिअर बटन जे दाबलं पाहिजे कदाचित दाबलं नसेल. मी असं म्हणतो सगळ्यांनीच दाबलं नाही. तेव्हा इलेक्शन कमिशनच्याच माहितीप्रमाणे 200x243 कॉन्स्टिट्युन्सी हे मल्टिप्लाय केलं तर जेवढी मतदान तुम्ही बाद करा. उरलेल्या मतदान जास्ती कसं झालं याचं एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आता असणारा लॉर्डशिप कुलकर्णी जे आहेत त्यांना असणारं तुम्ही विचारलं पाहिजे आणि तुम्हाला विचारायला काहीच हरकत नाहीये की तुम्ही महाराष्ट्राच्या इलेक्शनची पिटिशन फेटाळली त्याला ज्युरिडिक्शन नाही. पण इलेक्शन कमिशननी म्हटलंय आमच्याकडे डेटा नाही, कुठलाच डेटा नाहीये. याच्यावरनं इलेक्शन कमिशन कसं हे म्हणू शकतो की फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या म्हणून? मुंबईमध्ये त्याच्यामुळे ज्युडिशरी सुद्धा ऍट फॉल्ट आहे अशी परिस्थिती आहे. सर सध्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात आहेत, परंतु यामध्ये अनेक नेत्यांची वक्तव्य जी आहेत ती चर्चेला पाहायला मिळतात. त्यामध्ये अलीकडेच काल गुलाबराव पाटलांनी एक वक्तव्य केलं की नगर विकास खातं याच्यामध्ये खूप मोठा माल आहे आणि 1 तारखेला तुम्ही तयार राहा, 1 तारखेला लक्ष्मी येईल असं म्हणून एक वक्तव्य लक्ष्मी दर्शन होईल असं म्हणतात. लक्ष्मी दर्शन कोणाला होणार? लोकांना होणार की उमेदवाराला होणार? मतदाराला होणार. माझं म्हणणं आहे मतदारांनी सरळ म्हटलंय की त्यांनी दिलेली लक्ष्मी नाही तर तुम्ही डिमांड केलेली लक्ष्मी मिळत असेल तर मतदान करा. तुम्ही असं सरळ म्हणा की मला 2 गायी आणि एक म्हैस विकत घ्यायची आहे, त्याचे एवढे होतात. ऍटलिस्ट त्या निमित्ताने भेसळ दूध तरी शहरीवासियांना मिळणार नाही अशी अपेक्षा आपण धरू. मुंबईमध्ये काल अशीच माहिती मिळाली ज्याच्यानुसार मुंबईमध्ये जी दुबार नावं आहेत त्यामध्ये काही व्यक्तींची नावं ही 103 वेळा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर नावं एकाच व्यक्तीचे मतदार म्हणून येत असतील आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर एकूण व्यक्ती जे आहेत ते 43,000च्या जवळपास व्यक्ती आहेत ज्यांची नावं ही साधारणतः सगळी कॅल्क्युलेट केली तर 11 लाख नावं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी फेक दिसून येतात. काय तुम्ही याकडे बघता? म्हणजे आपली यंत्रणा अपडेट होत नाही का? म्हणजे कालानुरूप आपण काहीच अपडेट झालेलो नाहीये. माझं म्हणणं असं आहे की इथे पॉलिटिकल पार्टीजचं फेल्युअर आहे असं त्या ठिकाणी. 1950चा जो कायदा आहे, यादी तयार करण्याचा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की खोटारडेपणा तो यादीमध्ये समावेश केला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती तुम्ही कारवाई करू शकता. त्या अधिकाऱ्याला कुठलंही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन नाही. म्हणजे राज ठाकरेचं MNS असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल की ज्यांनी लिस्ट तयार केलेली आहे, मी त्यांना असताना विचारतोय की ज्या बूथमध्ये ज्या प्रभागामध्ये आपल्याला असताना हे सगळं सापडलेलं आहे त्याच्यामुळे ती यादी कोणी जोडली या अधिकाऱ्याचं नाव तुम्हाला मिळतं. त्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्राचं जे कमिशन आहे किंवा इलेक्शन कमिशन आहे दोघाही आहेत त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट काय करत नाही? नुसतं चोरी झाली हे बोंबलणं कशासाठी? इथे कुठेतरी मला कॉम्प्रोमाइजचा वास येतो. सरकारच्या विरोधात आपण असणारा जे हा बेनिफिट सरकारलाच होणार
तेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आपण पूर्णपणे गेलो तर आपले मेलेले मुर्दे जागृत करतात की काय याची भीती आहे. त्याच्यामुळे अर्धवट लढा हा जो आहे हा धोक्याचा असेल त्या ठिकाणी तो पूर्णत्वाला घेऊन गेला पाहिजे. त्याच्यामुळे मनसे असेल, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याकडे जो डेटा आहे आणि ज्या प्रभागामधलं त्यांना सर मिळाले आणि त्या प्रभागामधनं ज्या बूथवरती त्यांना मिळालेला आहे त्या बूथचा अधिकारी हा आयडेंटिफाय होऊ शकतो. तर त्याच्या विरोधात तुम्ही असं का ऍक्शन मागत नाही आहात? त्यांची नावं मागवा, ऍक्शन घ्यायला सांगा. आणि ही ऍक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन घेऊ शकतात आणि चीफ इलेक्शन कमिशन घेऊ शकतात सेंट्रलचे. त्यांना सरकारची परमिशनची गरज नाही. सर, तुम्ही विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक ही गॅस सिलेंडर या चिन्हावरती तुमचा पक्ष निवडणूक लढलेला होता. तुम्ही हायकोर्टात पिटिशन सुद्धा दाखल केलेली होती की आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हेच चिन्ह जे आहे ते कायम ठेवण्यात यावं. त्या संदर्भात काय नक्की ते आमची याचिका अजून असं पेंडिंग ठेवलेली आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जी व्यवस्था सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कायद्यांमध्ये आहे ती व्यवस्था राज्याने जे 2025ला सिम्बॉल्सच्या संदर्भातला नियमावली केली त्याच्यामध्ये त्यांनी कुठेच काही ठेवलेलं नाही. एक त्यांनी सगळ्यात मोठा जो आहे लॅक्युना मी असं म्हणेन की पूर्वी स्थानिक आघाड्या व्हायच्या आणि त्या स्थानिक आघाड्यांना मान्यता मिळायची आणि त्यांना सिम्बॉलही मिळायचा. आता आणि तो स्थानिक रजिस्टर करण्याचा अधिकार हा कमिशनरकडे असेल. आता तो त्यांनी काढून घेतला आणि तो स्वतःकडे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी झालेली आहे की आघाड्या झाल्या, रजिस्टर झाल्या यांच्याकडे. एकंदरीत 400-450 आघाड्या रजिस्टर्ड झाल्या माझ्या माहितीप्रमाणे. पण त्याच्यापैकी अनेक जणांना त्याचा बेनिफिटच मिळाला नाही. याचं कारण की अध्यक्षाचं निवडणूक वेगळी आहे आणि नगरसेवकाची निवडणूक वेगळी आहे. आता आघाडी होते कशासाठी? तर अध्यक्ष आणि नगरसेवक ते एकत्र मिळूनच. यांनी या आघाड्यांच्या संदर्भातलं सिम्बॉल कसं करावं याची नियमावलीच केली नाही. आणि म्हणून आमच्या पिटिशनच्या मार्फत कोर्टाने ती असताना होल्ड ऑन करून ठेवलेली आहे. परंतु स्थानिक रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्या स्थानिक रिटर्निंग ऑफिसरना आम्ही असताना पत्र काल दिलेली आहे आणि आज माझ्या अंदाजानं गॅस सिलेंडरचा हा जो सिम्बॉल आहे तो पक्षाच्या उमेदवारांना मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. गुजरात आंबेडकर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचाराला उतरले. बरेच जिल्हे फिरून कसा प्रतिसाद मिळतोय? काही ते प्रतिसाद चांगला आहे. हे इथे असणारं मशीनने धोका दिला नाही तर कदाचित चांगल्या रीतीने असताना आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती आहे. पण मशीन धोका देईल याची मला पूर्ण खात्री आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमचं आणि काँग्रेसचं कुठं कुठं पॅचअप झालं? कारण की ज्या पद्धतीने आम्ही असताना आमचं कुठंच नाही, खाली स्तरावरती जे आम्ही अधिकार दिलेत. कारण का आता उदाहरण द्यायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये एका बाजूला काँग्रेसचं झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी, दोन्ही एका तालुक्यामध्ये एका राष्ट्रवादीशी, दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या राष्ट्रवादीशी, काही ठिकाणी असणारं उद्धव सेनेशी सुद्धा झालेलं आहे आणि काही ठिकाणी असणारं एकनाथ शिंदेच्या याच्याशी सुद्धा झालेलं आहे. पण अनेक ठिकाणी असं होताना दिसतंय की तुमची नवरीच पळून नेली जाते आहे. ते तर सगळ्याच पार्टीची सोय झालेली आहे. आम्ही तालुका आणि जिल्हा नाही सांगत, 2 पॉलिटिकल पार्टीशी असणारं हे आमचं पॅनल आहे आणि हे 5 जागा आम्ही तुम्हाला देतो, नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे. म्हटलं
ठीक आहे, चला, एग्रीएबल झालं सगळं. ज्यांच्या बरोबर आम्ही बसलो त्यांची नवरी काय करवली सुद्धा पळ. शेवटी ते 7 उमेदवारांपैकी आमच्या इथे 3च उमेदवार राहिले. त्याचे पळवापळवी फार झाली आणि उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की मालामाल झाले असणारे काही उमेदवार हे आहेत. मग यातच साधारणतः 100 नगरसेवक जे आहेत भाजपचे ते आधीच बिनविरोध- भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. हा. याकडे तुम्ही कसं पाहता? ते मी पण म्हणालो ना त्याच्यामध्ये की आता जिथे आता सांगत नगरपालिका मेन्शन करत नाहीये, जिथे 3च उमेदवार आहेत आणि उरलेले सगळे निघून गेलेले आहेत, तुम्हाला तिथे 3 उमेदवार त्यांच्या बिनविरोध निवडून आलेत अशी परिस्थिती आहे. हे यावेळेस पैशाचा नुसतं उमेदवार पळवण्यापर्यंत नाही, पण सूचक जो आहे त्या सूचकाला सुद्धा 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख. एकाने मला फोन करून विचारले, सर मी विड्रॉ होतोय. म्हटलं काय? 5 लाख मिळतात. म्हटलं विड्रॉ हो तू म्हटलं होतं, पण त्यांनी फॉर्म भरण्याच्या अगोदरच त्यांनी असं पण एक म्हटलं अगोदर असं कर, त्याला दुसरा म्हटलं सूचक तरी दे. हा ते तेवढं करतो मी. लक्ष्मी दर्शन भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. चालू आहे, मात्र त्यासोबतच काही ठिकाणी मारहाण देखील सुरू झालेली आहे, अपहरण सुद्धा केलं जात आहे. अशा प्रकारे आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत अहिल्यानगरचे, त्यांचं अपहरण केलं. मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचं अपहरण केलं. अशा घटना हे अपहरण केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते त्याच जिल्ह्यामध्ये आमचे जे नगराध्यक्षासाठी उभे आहेत त्यांचंही अपहरण झालेलं आहे. आम्ही त्यांना म्हटले तो सुरक्षित राहील, काळजी करू नका, फक्त आपण असा हा पळवलेला आहे, याला प्रचाराचा मुद्दा करा. आता झालंय असं की त्याला आणूही शकत नाहीत आणि त्याला सोडूही शकत नाहीत आणि लोकांमधला राग वाढतोय. म्हटलं लोकांमधला राग हा म्हटलं मतदानामध्ये कन्व्हर्ट करा. तुम्हाला सिच्युएशन वापरता आली पाहिजे असं मी म्हणेन. सर आज म्हणजे या पैशांचा हा सगळा खेळ सुरू आहे निवडणुकीमध्ये. यातच राजकीय वक्तव्य रंगताना पाहायला मिळतात. अजित पवार म्हणतात की तुम्ही मला मतदान दिलं तर माझ्या हातात सगळ्या निधी आहेत, निधीच्या चाव्या आहेत. आणि चंद्रकांत पाटील म्हणतात की जरी त्यांच्याकडे तिजोरी असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत. आता हे बरोबर आहे त्याच्यामध्ये, पण त्यांच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या तऱ्हेनं बीजेपी त्यांना नाचवते त्या तऱ्हेने मतदार सुद्धा त्यांना नाचवू शकतो. त्याच्यामुळे अजित पवारांनी हा थोडासा पाळला पाहिजे की बीजेपी नुसती नाही नाचवू शकत, त्यांना मतदार हा सुद्धा नाचवू शकतो. आणि तो नाचवायला लागला तर बेलगाम घोडा आहे. बीजेपीने नाचवलेला असतं तर ते लगामाचा घोडा आहे, त्याच्यामध्ये ते लगाम पकडू सुद्धा शकतो. सर आज युनेस्कोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लागतो आहे. त्याची इच्छा सर्वच भारतीयांची होती आणि आज तो सोहळा दुपारी 2 वाजताच्या सुमारास पार पडला. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं मी म्हणेन. आणि मी हे जे नेल्सन मंडेला यांचं असणारं आंदोलन यशस्वी झालं साऊथ आफ्रिकेमध्ये. पोता सरकार जाऊन त्यांचं सरकार आलं आणि अचानकपणे जगामध्ये सोशल अजेंड्यावरती व्हॅक्युम क्रिएट झाला की अख्खं जग ॲपॅटाईट काळा गोरा वादातून मिटला तो आणि जग बाहेर पडलं त्याच्यामुळे आता आपण करायचं काय. यासाठी युनायटेड नेशन्समध्ये एक 7 वर्ष चर्चा होत
एक नवीन थीम तयार झाली आणि ती म्हणजे इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन. म्हणजे जेवढ्या जेवढ्या पद्धतीचे डिस्क्रिमिनेशन आहे ते संपवणं आता युनायटेड नेशन्सची असणारी जबाबदारी आहे. त्या ह्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, बीजेपीचं सरकार. ऍज युजल यांच्याप्रमाणे आमच्या इथे डिस्क्रिमिनेशन नाही, काही नाही ते सगळं सुरुवात झालं. आणि कुठल्याही मूवला यांचा विरोध व्हायचा. तेव्हा 167 नेशन्स पैकी जे मेंबर्स आहेत त्याच्यापैकी 111 देशांनी आमच्याकडे काही प्रमाणात डिस्क्रिमिनेशन आहे असं मान्य केलं. पण ते रिझॉल्व्ह कसं करावं हे आम्हाला कळतं. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही जे एनजीओ म्हणून होतो भारतीय म्हणून तिथे ते आम्ही मग असं म्हटलं डिस्क्रिमिनेशन आमच्याकडे आहेत, या पद्धतीचे डिस्क्रिमिनेशन या पद्धतीचे, पण आमच्याकडे कॉन्स्टिट्युशनल मशिनरी आहे की जी या डिस्क्रिमिनेशनला ऍड्रेस करतं. ती म्हटलं इफेक्टिव्ह नाहीये याचं एकच कारण की ती सेन्सिटाईज नाहीये. आम्ही आता प्रयत्न करतोय तिला सेन्सिटाईज करायला, आणि ती सेन्सिटाईज झाली तर त्याच्यामधला 5 वर्ष तिथे असताना चर्चा चालली त्या सगळ्या याच्यावरती. आणि त्या चर्चा झाल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ही सोशल लिडरशिप जी आहे ती भारतीयांनी घ्यावी जगभरात. मी लोकसभेमध्ये सदस्य होतो म्हणून असं अटल बिहारी वाजपेयींशी बोललोय की लिडरशिप येऊ शकते. आज म्हटलं होतं युनायटेड नेशनच्या त्या सगळ्या फोरममध्ये 135 देश म्हटलं माझ्याबरोबर आहेत. एक एनजीओ म्हणून आम्ही 135 देश आमच्याबरोबर घेतलेले आहे. आणि त्यांचा एवढा विरोध आहे की तुम्हाला ते हाणून पाडतील त्या सगळ्या याच्यामध्ये. पण जे काही फीडबॅक यांना जे होतं ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फीडबॅक, दुसरं काहीच फीडबॅक नव्हतं. आणि ऍडमिनिस्ट्रेशन नेहमी त्याला सांगितले आम्ही मारून घेऊ, अमुक करून घेऊ, सगळं करून घेऊ, तुम्ही काही चिंता करण्याची गरज नाही. पण ज्या दिवशी वोटिंगला आलं त्या दिवशी सुशील कुमार शिंदे होते तिथे, खास दूत बीजेपीचे. आणि मला म्हटलं का प्रकाशराव तुम्ही करणार काय? म्हटलं 137 बोटनी म्हटलं कॅरी होईल आणि तुमचं नाक कापलं जाणार. मग तिथलं असं सगळे हे आले की म्हटलं तुम्ही हे मान्य करणार असाल तर म्हटलं मी बैठक घेऊन काही स्टँड बदलायचं असेल ते. आणि मग असं ठरलं की इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशनला भारत सरकारचा पाठिंबा असेल, पण तो डर्बनमध्ये नाही, तो न्यूयॉर्कच्या जनरल असेंब्लीमध्ये असेल. म्हटलं आम्हाला अजेंडा आला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये. आणि तिथून तो असताना एक्सेप्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर मग कन्सेप्ट ऑफ रॅपोर्टर्स ही निर्माण झाली. प्रत्येक देशामध्ये पाठवायचं त्या ह्याच्यामध्ये ते बरेच जण त्या ह्याच्यातले भारतामधले येऊन गेले, स्टडी करून घेतले त्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे मग एक दिसतं की युनायटेड नेशन्समध्ये मग हा जो सोशल रिफॉर्मचा अजेंडा जो घ्यायचा आहे तो सोशल रिफॉर्मचा अजेंडा अवतीभोवती जो फिरतोय तो बाबासाहेबांच्या अवतीभोवती फिरत होता. आणि म्हणून त्यांचं एक 14 एप्रिलला पहिल्यांदा स्पेशल सेशन झाली, अनेक वर्ष झाली. आता त्यांनी तो डिसिजन घेतला की नाही आपण असं एक मॉन्युमेंट उभं करू, असं त्यांचा तो डिसिजन झाला. ठीक आहे, थँक्यू. अच्छा हिंदी. हाँ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी इस पर चिट्ठी लिखी है और कहा है कि 2049 में भी जो विकसित भारत होगा उसको और बड़े तरीके से करेंगे. ठीक है, मैं ये कहूंगा कि
जिस इश्यू से आज हम लोग जूझ रहे हैं, एक तरफ संविधानवादी वर्ग है, संविधान का समर्थन करने वाला वर्ग है, और दूसरी तरफ जो है वो इस संविधान को विरोध करने वाला एक वर्ग है। इस बात की चर्चा जो है वो बाबा साहब ने बनारस विश्वविद्यालय में कही थी 1953-1954 में कि वह देश के नागरिक जो है वो दो राह पर खड़े हैं। एक रास्ता संविधान का रास्ता और दूसरा मनुवाद का रास्ता है। बोले धर्म, कोई भी व्यक्ति यहां धर्म को विरोध नहीं कर रहा है, लेकिन सामाजिक रचना कैसी होनी चाहिए इस पर विरोध है। कुछ लोग कह रहे हैं कि मनुवादी व्यवस्था यहां पे चलनी चाहिए और कुछ कह रहे हैं कि संविधानवादी व्यवस्था। ये द्वंद्व जब तक खत्म होगा नहीं तब तक भारत देश विकसित नहीं होगा। और आज 75 साल के बाद भी हम लोग यही देखते हैं कि वो द्वंद्व बढ़ चुका है। और इसलिए कल की सभा के माध्यम से यहाँ के राजनीतिक दलों को हमने एक एजेंडा देने की कोशिश की कि भाई इसको आप पॉलिटिकल इशू बनाइए। संविधानवादी एक तरफ और संविधानवादी जो है वो दूसरी तरफ। एक दफे इसका फैसला हुआ तो भारत विकसित देश हो सकता है, उसमें ताकत है। लेकिन अभी जो फिलहाल जो है कि संविधान विरोधी जो है उनको अपना एजेंडा बरकरार रखने के लिए धर्म की आधार लेने की जरूरत होती है। और वही हम देखते हैं कि परसों प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी और आरएसएस जो इस विरोधी विचारधारा के प्रमुख है, उन्होंने मिलके अयोध्या में एक नया झंडा जो है वो मैं ये कहूंगा कि ये नया झंडा नहीं है। सरदार पटेल के साथ में इनका जो समझौता हुआ था 1950 में, जब सरदार पटेल ने इनको जबरदस्ती कहा था कि अगर तुमने तिरंगा अगर नहीं फहराया 15 अगस्त को तो वापस तुमको जेल में भेज दूंगा। तब जाके आरएसएस ने 14 अप्रैल में तिरंगा फड़काया, लेकिन उसके साथ साथ जो ध्वज अयोध्या में फड़काया उसका भी वहां पर उन्होंने शुरुआत की थी। तो ये मैं समझता हूं कि अभी खत्म नहीं हो चुका है, इसको पॉलिटिकल इशू बना के ही इसको खत्म करना होगा। तो अभी जाके मेरे ख्याल से हम लोग विकसित हो सकते हैं, वरना इसी फैसले में फंसे रहेंगे, ऐसी एक परिस्थिति है। कल सभा में जिक्र भी किया कि जिस तरीके से आरएसएस है वो रजिस्टर्ड ऑर्गेनाइजेशन नहीं है, इसको लेकर आप उसे केस भी दर्ज करेंगे। किस तरीके से देखते हैं, इस तरीके से इस संस्था को कई तरीके से विदेशी फंडिंग भी दी जा रही है और कई तरीके के काम भी किए जा रहे हैं। तो सुजात अम्बेडकर ने इसे सिर्फ टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन भी बताया है, क्या कहना चाहते हैं? मैं ये कहूंगा कि आप जैसे जितने भी ऑर्गेनाइजेशन यूएपीए के अंदर जो रजिस्टर्ड नहीं है, जो हथियारों से खेलते हैं, जो चंदा इकट्ठा करते हैं सीक्रेटली, उन सबको टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन बना दिया है। तो वही नियम इनको लागू होना चाहिए। अगर इनको लागू होता है तो ये टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन बन जाती है। सवाल ये है कि आप लोगों को कह रहे हो कि कानून के मुताबिक चलो। सवाल ये है कि यहाँ जितने भी गणपति मंडल बनते हैं टेम्पररी, वो भी चैरिटी कमिश्नर के पास जाके पंजीकरण करते हैं, हिसाब बताते। तो ये पंजीकरण अपने आप को क्यों नहीं करते? कोई भी संगठन है वो देश को बड़ा मानना चाहिए। यहां ये दिखाई दे रहा है कि आरएसएस ये कह रही है कि हम बड़े हैं, देश छोटा है। यही मनुवादी विचारधारा हम लोग जो कह रहे हैं कि इस देश में यही मनुवादी कि हम ऊपर है आप नीचे हो। तो हम मोदी जी से कह रहे हैं कि आप लोगों से कह रहे हैं कि 75 साल में विकसित होना है। आप जब तक आरएसएस को पंजीकरण नहीं करोगे तब तक मैं मान के चलता हूं कि ये लड़ाई झगड़ा चलते रहेगा। और ये अपने आप को लोगों में सर्कुलेट रखने के लिए धर्म की बात ये करते रहेंगे। तो जिस तरीके से एसआईआर को लेकर अलग अलग राज्य में इलेक्शन कमीशन इसके ऊपर जांच कर रही है, ऐसे ही पश्चिम बंगाल में भी
जो है सीए लागू करने के बाद बीजेपी की तरफ से की जा रही है, इसे किस तरीके से देखते हैं? क्योंकि वोट को लेकर भी किस तरीके के बोगस वोटिंग और इस तरीके के मामले भी जो आ रहे हैं। देखिए, हम लोग एक भूल रहे हैं कि 1969, 69, 70, 71 उस वक्त की सरकार थी, कांग्रेस की सरकार थी, इंदिरा गांधी प्राइम मिनिस्टर थी। उनकी ये सोच थी कि ये भारत को अगर सेफ करना है तो दोनों पाकिस्तान अलग अलग होनी चाहिए, और उसके लिए उन्होंने जो है वो बांग्लादेशी लोगों को पनाह दी थी। इस सरकार का जो सबसे बड़ा खतरनाक खेल है वो भारतीय अभी तक समझ नहीं गए कि जिसको आपने पनाह दी और पनाह देने के बाद उसकी मदद से तुमने एक पाकिस्तान के दो पाकिस्तान कर दिए, मतलब निकल गया, तो जिसको आपने पनाह दी उसको आप भगा रहे हो। आप पे विश्वास कौन करेगा? इसलिए आज जो सिंदूर के वक्त की जो परिस्थिति हुई कि दुनिया का एक भी देश हमारे साथ खड़ा नहीं हुआ, उसकी वजह यही है कि हम लोग विश्वास लायक नहीं है। आरएसएस, बीजेपी जो है वो विश्वास लायक नहीं है, और इसलिए जो देश हमको मदद करते थे हमेशा, वो भी अपने साथ नहीं है। देखिए, मैं इतना ही कहूंगा कि भैया दो पुलिस अधिकारी हैं कि जिन्होंने न्यूज डिले की। बड़े अधिकारी है, ऐसा नहीं कि छोटे मोटे अधिकारी है, बड़े अधिकारी है। आप उनको अभी तक इंक्वायरी क्यों नहीं कर रहे हैं? आपने डिले क्यों किया? डिले करने की वजह क्या थी? और मैं तो आरोप ये करूंगा अभी कि जिस तरह से हेमंत करकरे की जांच चल रही थी और वो इंटरनल टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन उन्होंने ढूंढ के निकाला था और उनका आईएसआई के साथ संबंध था, उनको खत्म करने के लिए आपका ये तो प्रोग्राम नहीं था। आप जब किसी अधिकारी को बचा रहे हो तो सवाल पूछेगी, और इसलिए मैंने खासदार बैठे हैं, क्या नाम होगी, निकम, एडवोकेट निकम, आदरणीय उज्जवल निकम है। मैंने उनसे ये पूछा था कि हेमंत करकरे हो, सालसकर हो, और वो जो है उनकी बॉडी से जो बुलेट निकले थे वो पिस्टल के थे या AK-47 के थे, लेकिन आज तक उज्जवल निकम ने उसका जवाब नहीं दिया है। और ऐसे व्यक्ति जब जाके लोकसभा में बैठते हैं तो आप मतलब निकाल सकते हो कि क्या है क्या नहीं। खूपच धक्कादायक असा आरोप तुम्ही मी आत्ता नाही, मी ज्या दिवशी झालंय त्या दिवसापासून बोंबलतोय। काय हे हेमंत करकरे ह्या कोपऱ्यावरती राहत होते, त्याची व्यक्ती काय आहे ते आम्हाला माहिती आहे। बुलेट का नाही सांगत? कोर्टाचं जजमेंट तुम्ही जर वाचलं तर ह्या सारसकराला बुलेट कुठली लागली, कामतेना बुलेट कुठली लागली, हेमंत करकरेंच्या ह्याच्यामधला बुलेट कुठल्या निघाला, ह्याच्या कुठंही जजमेंटमध्ये उल्लेख नाही, एव्हिडन्स नाही। दातेचा तुम्हाला मिळतो, कामा हॉस्पिटलमध्ये दातेंवरती फायरिंग झाली ती सगळी मिळते, विच इज अ ट्रू स्टोरी त्या ह्याच्यामध्ये। आणि तुम्हाला अख्खी गाडी बुलेटनी आहे आणि त्यांच्या बॉडीज मधल्या बुलेट तुमच्या असतात जजमेंटमध्ये येत नाही,
उज्ज्वल निकमांना तुम्ही हा प्रश्न विचारला असं म्हणताय? हो, काय? इलेक्शनच्या वेळेसही विचारला होता, त्याच्या अगोदरही विचारला होता. याचं उत्तर द्या. अजून नाही. सर, आणखी एक प्रश्न होता, एक मराठीत राहिलाय. राज ठाकरे यांनी आज एक ट्विट करून एक प्रश्न उपस्थित केला किंवा जनतेला त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं की सतर्क राहा. केंद्रीय एक शिष्टमंडळ जेव्हा आलं होतं त्यातल्या एका व्यक्तीने असं वक्तव्य केलं की बरं झालं मुंबईचं म्हणजे बॉम्बेचं मुंबई नाही केलं, बॉम्बेचं IIT मुंबई नाही केलं, हे बरं झालं. तर त्यावरून त्यांनी असं म्हटलेलं की हा खूप जुना डाव आहे. पुन्हा एकदा मुंबईसह MMR रिजनला तोडून गुजरातमध्ये देण्याचा हा एक डाव आहे. जशा पद्धतीनं चंदीगडला घेण्याचा डाव होता पण तो स्थानिक लोकांच्या जागरूकतेमुळे हाणून पाडला गेला, तसा मुंबई आणि MMR रिजनच्या बाबतीत मोठा डाव भाजप आखतंय असं ते म्हणतात. मान्य आहे मला त्या सगळ्या याच्यामध्ये की कदाचित त्यांची बातमी खरी असेल, पण तुमच्याकडे ज्यावेळेस सत्ता होती मुंबईतली, तुम्ही असताना नॉन महाराष्ट्रीयांना किती कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचा फक्त डेटा द्या. सत्तेवरती असताना एका प्रकारचं वागायचं, तिथे मग देशभराचं बोलायचं आणि सत्ता गेली की मग स्थानिक माणसाच्या प्रश्नावरती बोलायचं. हे जे अनप्रिन्सिपल राजकारण जे आहे त्या अनप्रिन्सिपल राजकारणातून बाहेर पडलं पाहिजे असं माझी स्वतःची त्यांना विनंती. दोन्ही ठाकरे बंधूंवर एक प्रकारचा आरोप आहे तुमचा. मग दोन्ही यांच्यावरती आहे. हे इथले जेव्हा फ्लायओव्हर्स बांधले जात होते त्यावेळेस आम्ही कॉलेजमधले विद्यार्थी होतो, त्या सगळ्याचे एकही फ्लायओव्हर इथला असताना मुंबईमध्ये स्थानिक असणारी जी कन्स्ट्रक्शन कंपनी होती त्यांना त्या विद्यार्थी म्हणून आम्ही लोकांनी सगळ्यांनी आवाज उठवला होता. बाल ठाकरेंनी आवाज उठवला. तेव्हा त्यांनी कॉर्पोरेशनमधनं बघितलं की अंधेरीचा जो आहे, पुण्याचे जोग जे आहेत त्यांना त्यांनी कन्स्ट्रक्शन ते म्हटले येत असेल नसेल, येत असेल द्या त्यांना. सायन नाही, अंधेरी एअरपोर्टला जाणारा जो आहे ना तो अख्खा मोठाच्या मोठा. हा ठीक आहे, बरोबर. हिंदी में भी सर ये बता दीजिए, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह बॉम्बे IIT की कार्यक्रम में आए थे और उन्होंने इस कार्यक्रम के दौरान उन्हें कॉम्प्लीमेंट दिया बच्चों को कि बॉम्बे IIT का नाम अच्छा हुआ, बदला नहीं किया, जिस तरीके से बॉम्बे को मुंबई किया गया है. इस पर कहीं न कहीं राजनीतिक विवाद भी शुरू हो गया. राज ठाकरे ने भी इस पर. देखिए, मैं ये कहूंगा कि जिस तरह से IIT का नाम बदला नहीं है, उसी तरह से हाईकोर्ट बॉम्बे हाईकोर्ट जो है वो बॉम्बे हाईकोर्ट भी अपना नाम बदलने के लिए तैयार नहीं, क्योंकि वो कह रहे हैं कि हमारा जो इतिहास है वो 1400 सालों से शुरुआत होता है. बॉम्बे हाईकोर्ट की हिस्ट्री जो है, इसलिए हम क्यों बदले. अब उसपे जो है कि राजनीति करना कि सेंट्रल की चाल है इसको ब्रेक करना. मैं ये कहूंगा कि कई इंडस्ट्रीज जो है यहाँ की 2 जगह सेंट्रल गवर्नमेंट शिफ्ट करने में सफल हो गई है. एक है नोएडा, जहां पर काफी बड़ी फाइनेंशियल इंस्टीट्यूशन यहां से चल चुकी है, और दूसरा जो है वो यहाँ की मिलें जो थी वो अब राजस्थान में जाके शिफ्ट हो चुकी है. ऐसी है गुजरात राजस्थान में शिफ्ट हो चुकी. इस शहर के इंडस्ट्रियलाइजेशन को बचाने के लिए आप क्या कर रहे हैं. ये इनके पास कोई मास्टर प्लान है ही नहीं.
सिर्फ रोना धोना है, दूसरा और कुछ नहीं है।